हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 8. श्लोक क्रमांक 20. परः तस्मात् तु भावः अन्यः अव्यक्तः अव्यक्तात् सनातनः यः सः सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. या व्यक्त अव्यक्ताहूनही सर्वांच्या अतीत असे एक सूक्ष्मातिसूक्ष्म असे सनातन तत्व आहे. हे तत्व सर्व व्यक्त अव्यक्ताचा नाश झाला तरी नष्ट होत नाही. व्यक्त म्हणजे दृश्य जड सृष्टी. अव्यक्त म्हणजे जडातील सूक्ष्म तत्व, अंशात्मक अंतरात्मा. जेव्हा जडाचे वेष्टन त्याग करून जडामधून बाहेर निघून जाते आणि सूक्ष्मावस्थेत पुन्हा व्यक्त होण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत थांबते, ते होय. भगवंत श्री सांगत आहेत की या व्यक्त अव्यक्तापलीकडे एक आदी अनादी सनातन पुराणे अविनाशी सूक्ष्माहून सूक्ष्म असे परमतत्व आहे. हे तत्व व्यक्त अव्यक्त नष्ट झाले तरी अबाधित राहते. कोणतीही वस्तू काहीही नसण्यातून निर्माण होऊ शकत नाही. निर्माणाला कशाचा तरी आधार लागतो. विश्वनिर्मिती ज्यामधून झाली हेच मूळ परमतत्व आहे. हे सर्वोच्च परमोच्च तत्व आहे. हे तत्व नित्य सत्य पूर्ण शुद्ध अविनाशी आहे. यामधूनच व्यक्त अव्यक्त निर्माण झाले आहे. यामधूनच विश्व आणि विश्वातील यच्चयावत सर्व काही निर्माण झाले आहे. हे तत्व मूलतः होतेच, ते आहेच आणि सतत राहणार आहे. ज्या अर्थी येथे निर्मिती झाली आहे त्या अर्थी मूलतः येथे काहीतरी अस्तित्वात असलेच पाहिजे. हे असणे कशातूनही निर्माण झालेले नाही, तर ते मूलतःच आहे. एरवी निर्माणाची सुरुवात होणे शक्य नाही. त्यामुळे व्यक्त किंवा अव्यक्त जेव्हा लय पावते तेव्हा ते या तत्वात विलीन होते. याचा अर्थ या विश्वातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू परमतत्व होऊ शकते. त्यासाठी या वस्तूंनी गोष्टींनी परमतत्वाप्रमाणे शुद्ध असावे किंवा व्हावे लागते. हे परमतत्व केंद्रस्थानी आहे. यामधून हे विश्व आणि येथील हर एक वस्तू निर्माण झाली आहे. हे विश्व त्यातील वस्तूंसह या केंद्रासभोवती वर्तुळाकार फिरत असते. विश्व आणि येथील प्रत्येक वस्तू या केंद्राकडे आपल्या निर्माणाकडे आपल्या जननीकडे आकर्षित झालेली असते. शेवटी या वस्तू त्या परमतत्वातच लय पावतात. दुर्दैवाने येथे या विश्वात आल्यावर येथे जीवन जगताना येथील वस्तुजगत स्वतःचेच एक स्थान निर्माण करतात आणि आपण म्हणजे ते मूळ परमतत्व आहोत हे विसरून जातात. त्यामुळे ते आपापसातच भेद मानतात. वास्तवात ते सर्व एकच आहेत. ते एकाच परमतत्वामधून निर्माण झालेले आहेत. त्यांच्यामध्ये ते एकच एक परमतत्व वास करत आहे. येथे जीवन जगताना स्वतःच्या अस्तित्वाच्या अहंकारामुळे हे वस्तुजगत अशुद्ध होत असते. त्यामुळे सर्व भेदभाव निर्माण होतो. परंतु जर हे वस्तुजगत परमतत्वाप्रमाणे शुद्ध झाले तर ते परमतत्वामध्ये विलीन होऊ शकते. त्यांच्यातील तो तथाकथित मानलेला भेद नष्ट होतो. एक वर्तुळ काढावे. त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून परिघापर्यंत काही रेघा आखाव्यात. त्या रेघा परिघावर प्रत्येकीपासून दूर आहेत, परंतु त्या जसजशा केंद्राकडे जातील तसतशा त्या एकमेकींजवळ येतील. त्यांच्यातील अंतर कमी कमी होत जाईल. शेवटी त्या एकाच केंद्रबिंदूत विलीन होतील. त्या सर्व एकच होऊन जातील. याचप्रमाणे या विश्वातील व्यक्त जड वस्तू परिघावर एकमेकांपासून दूर आहेत. त्यांना स्वतःची अस्मिता आहे, अहंकार आहे. त्यामुळे त्या भोगप्रवृत्त होऊन अशुद्ध झालेल्या आहेत. त्या जेव्हा आयुष्य मर्यादा संपल्यामुळे जडातून अव्यक्तात सूक्ष्मात जातात तेव्हाही त्या आपला अहंकार बाळगून असतात. त्यामुळे तो अहंकार त्यांना पुन्हा पुन्हा जडात आणत असतो, अव्यक्तातून व्यक्तात आणत असतो. परंतु अध्यात्मयोग साधनेने जेव्हा त्यांच्यातील अहंकार नष्ट होऊन त्या शुद्ध होतात तेव्हा तेथे आत्मज्ञान प्रगट होते.
तेव्हा अव्यक्तातून पुन्हा व्यक्त न होता त्या वस्तू केंद्रस्थानी आपल्या निर्माणाकडे, आपल्या मूळ स्थानी झेपावतात. व्यक्त आणि अव्यक्त या पलीकडे त्यांच्या अतीत त्या परमतत्वात विलीन होतात. तेथे सर्व एकाच केंद्रबिंदूत सामावून जातात. तेथे भेद नष्ट होतो, दुरावा लोप पावतो. यावरून एक गोष्ट सत्य आहे की येथेच, या विश्वात, या पृथ्वीवर जीवन जगताना जर भेद न बाळगता एकमेकातील परमतत्व जाणून आपण राहू लागलो, सर्वानुभूती असलेले ते आत्मतत्व उमजून राहू लागलो, तर ते परमतत्व येथेच, या विश्वात, या पृथ्वीवरच प्रत्येकाच्या माध्यमातून अवतरेल. या पृथ्वीचे कैवल्यानंद होईल. याचा विचार ज्याने त्याने करायचा आहे. हरिओम.